जाईल वंश बिअर शॉपचे प्रोप्रायटर वंश भोईर सरांच्या शुभ हस्ते आपण सामनावीरचा पुरस्कार या ठिकाणी देतोय. गणेश कारभारी सर आपण देखील या. आपलं जे कॅश प्राइज आहे ते आपण स्वीकारायचं आहे. गणेश कारभारी सर आणि आपण राजू सरांना सामनावीरचा पुरस्कार आपण देतोय वंश यांच्या शुभ हस्ते. गणेश कारभारी सर आपण देखील या. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये श्रीकांत भोईर सरांच्या माध्यमातून जे युनिक सेलिब्रेशन होतं जो थायफाय आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या सेलिब्रेशन साठी स्पेशली 500 रुपयांचं कॅश प्राइज श्रीकांत भोईर सरांच्या माध्यमातून आपण पाहतोय. वेल प्लेड राजू. चला गणेश कारभारी सर आपण या. चेक हाल चेक कारभारी सर आणि त्याचबरोबर नाशिक पाटील सर आपण विनंती सर आपण मुख्य मंचावरती या. गणेश कारभारी सर आपण या. आपलं जे कॅश प्राइज आहे ते आपण स्वीकारायचं आहे. आपण श्रीकांत भोईर सरांच्या शुभ हस्ते ते कॅश प्राइज आपण देणार आहोत. नाही हे सर्व पाहता जय महाराष्ट्र चिखलपाडा किंवा चिखलपाडा गावाला पुढच्या वर्षी डान्स कॉम्पिटिशन भरवावं लागेल असं चित्र दिसतंय. कारण भरपूर डान्सर पण आलेले आहेत. यस डान्स कॉम्पिटिशन पण ठेवू शकतो आपण इकडे. इतका चांगला डान्स नको नको हा त्यांना एक स्टेज अलग बनवावा लागेल. डान्स कॉम्पिटिशन मध्ये डान्स प्लस वाले पण खुश झालेत. इतका चांगले ते नाचतात. तुमच्यासाठी गाणी येणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही रेडीच राहा फक्त. चला रेडी. जागमाता रावले मास्टर 40 प्लस संघ मैदानाच्या मध्ये तयार झालाय. समोर दातीविरुद्ध संघ दोन्ही महत्वाचे संघ आहेत. त्यांच्यामध्ये 4 षटकांची मॅच सध्या मैदानाच्या मध्ये सुरू होत आहेत. फक्त जो खेळाडू आहे त्याला विनंती आहे जे आपण पॅन्ट आहे ते पॅन्ट खेळाडू जो विनंती आहे सचिन थोडस कारण ते लाईव्ह मध्ये दृश्य खराब दिसत आहेत. हा ते चित्र थोडी वेगळी दिसतात त्याच्यामध्ये तीच विनंती आहे. प्रत्येकाला तसंच वाटलं की बाबा शॉर्ट पॅन्ट आहे की तुम्ही ट्रॅक घातलायत. घड्या मामा कुठे जायचं ना घड्या मामा थांबायचं. तुमचा डान्स पाहायचा आम्हाला. 1 रन झालेत. संजयच्या पहिल्या बॉल वरती सिंगल आलेत. पुढचा बॉल ओ या वेळेचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अगदी पंचमात्र दर्शवत असताना व्हाईट बॉल एक्स्ट्रा. संजय यांनी जर मिडल स्टॉम्प जर उडवली तर अश्विन मामा यांच्याकडून त्यांना 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. मधली एसटी वाकवायचे. हो फटका खेळ क्लासिकल मिड ऑफच्या डोक्यावरून चाललाय बॉल. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने फिल्डिंग अगदी वेगाने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचले. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावसंख्या मात्र 2 ने वाढले जाऊन पोहोचते 4. प्रचंड खुश आहेत गणेश कारभारी सर. फटका खेळायचा प्रयत्न चेंडू चाललाय. अगदी कट केलाय. लेट कट खेळलाय. बॉल सीमारेषेच्या जवळ चाललाय. फिल्डिंग करण्याचा प्रयत्न श्रीकांत भोईर सर यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर जे कॅश प्राइज आहे तेही दिले जाणार आहेत आणि सन्मानही होणार आहेत. गणेश कारभारी सर यांचा मुख्य मंचावरती एक चावी सापडली आमच्या 40 प्लसच्या खेळाडूला. कोणाचे असेल तर ते आपण ओळख पटवून घेऊन जा.
फटका खेळलाय छान बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार डीजे. थँक्यू. चौकार आलाय. मैदानाच्या मध्ये गोलंदाज रेडी आहे त्याच्यामुळे आमचा डीजे स्टॉप होतोय तिथे आमचं लक्ष आहे. धावफलकावरती धावा ऑन साइड आलेला चौकार आपण पाहिलात. मंचावरती श्री गणेश कारभारी सर यांचा सन्मान श्रीकांत भोईर सर यांच्या शुभ हस्ते ते पारितोषिक देण्यात आलंय 500 रुपयाचं पारितोषिक. पुढचा बॉल कॉपी बुक स्टाईल मध्ये खेळला फटका छान बॉल चला बाउंड्री लाईनच्या जवळ क्षेत्ररक्षक वेगाने फिल्डिंग केलंय. एक धाव कंप्लीट. वाढीवचा संघ खुश आहेत कारण मागची मॅच त्यांनी जिंकल्यात. गणेश सर अगदी अभिनंदन. धावसंख्या आपण पाहिलं तर 1 ने वाढत असताना जाऊन पोहोचतात 11 11 या आकड्यावरती. आतापर्यंत बॉलचा खेळ संपलाय 5. शेवटचा बॉल मैदानाच्या मध्ये बाकी. चला 1 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये संपला. धावा आहेत 11. डीजे. वातावरण सध्या निर्मित करतात. थँक्यू कँडी. आपले मनापासून आभार आहेत. चला 10 मिनिटं 55 सेकंद तुमच्याकडे बाकी आहेत. ती कमी होत चालल्यात. तुम्हाला पुढची 2 षटकं मैदानाच्या मध्ये फेकायची माहिती लक्षात असू द्यात. यापूर्वी एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आपण घेतला होता वाढीवचा त्याच्यामुळे त्याही गोष्टीकडे लक्ष द्या ही विनंती असं सर्वांना. धावसंख्या 11 झाल्या. 11 राजकिरण मैदानाच्या मध्ये गोलंदाजी मार्क वरती. याच राजकिरणना मागील मॅच मध्ये जागमाता रावले मास्टर्स संघाला मॅच जिंकून दिली होती आणि त्या मॅचचा तो हिरो ठरला होता. तोच खेळाडू सध्या ट्रॅक करून खेळण्याचा प्रयत्न. धावचीची संधी होती. आपला फॉलो थ्रो मध्ये बॉल लढवलं. फिल्डिंग केली अगदीच चांगली. हा खेळाडू अष्टपैलू खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला हेमंत सारखा खेळाडू हार्ड हिटर हेमंत म्हणून त्याची देखील एक स्पेशालिटी आहे. संपूर्णच्या दातेवरीच्या परिसरामध्ये एक वेगळी ओळख याही खेळाडूने निर्माण केलेत. नॉन स्ट्राईकला सध्या पंढरी आहेत. तोही अगदी जवळून पाहतोय. बॅकफुटला गेले कट करण्याचा प्रयत्न. बॅकफुटला जाऊन कट करणं थोडं कठीण आहे. चांगला बॉल म्हटलं की 40+ खेळाडू आहेत. वय वर्ष 40 45 50 काही 50च्या पार गेल्यात परंतु अनुभव जो आहे ना तो सातत्याने कायम त्यांचा तोच पाहायला मिळतोय. या दोन्ही खेळाडू देखील कुठल्याही बॅटरने जर षटकार मारला तर निशांत यांच्याकडून तुम्हाला 500 रुपयाचं प्राइस दिलं जाईल. धावा धावफलकावरती 12. धाबा 12 झाल्यात. राजकिरण गोलंदाजी मार्क वरती 1.3 चेंडूचा खेळ संपला. 3 बॉल बाकी आहेत. जसं आज आपण हे संपूर्ण 40+ क्रिकेट पाहतायत आणि नुकताच काल ज्यांचा वाढदिवस झाला विंकोजी म्हात्रे काल ज्यांना 40 वर्ष पूर्ण होऊन आज त्यांनी पहिला दिवस 40+ क्रिकेट खेळलायत. विंकोजी हा दिवस पुन्हा पुन्हा नाही येणार कारण 40+ क्रिकेटमध्ये तुम्ही पदार्पण केलंय. 40 वर्ष 1 दिवस. ओहो चांगली अगदी विकेट किपिंग पाहायला मिळाली. फलंदाज होतील बाद. मैदानाच्या मध्ये विकेट आल्यात. मोठी विकेट प्राइजलेस विकेट. आणि पिण्याचं पाणी म्हटलं तर ते पुण्याचं काम आहे.
तुम्ही जितकं पाणी भराल पण तेच पाणी अश्विन मामाला माहित आहे कुठे कुठे नक्की टाकायचं, कारण पाठीमागे देखील भरपूर काही गोष्टी झाल्या होत्या. एक पाणी जो असतो ना, पाणी, त्या पाण्याचा कलर बदलला की त्या पाण्याच्या भरपूर काही गोष्टी बदलतात. पाठीमागे बॅकस्टेजला जे जे होतं त्या प्रत्येकाला माहित आहे बाबा काय काय होतं, त्याच्यापासून काय काय बनतं. आणि सध्या आपल्या स्क्रीनवरती कोण आहेत? गड्या मामा. गड्या मामा आपल्या स्क्रीनवरती आहेत. ओहो, कॅमेरामॅन कॅप्चर केलंय त्यांना. ते मैदानाचा फेरफटका मारतायत, जॉगिंग करतायत असंच म्हणूयात, कारण ते इथून गेले होते आता तिथपर्यंत आपल्या बरोबर कॅमेरामॅनच्या जवळपास पोहोचले आहेत. याचा अर्थ ते आता जेवल्यानंतर ते आता बरोबर जॉगिंग करतायत फेरफटका मारत असताना. आणि आमचे अश्विन मामा अगदी तो पाणी घेऊन जातात, ते देखील पुण्याचं काम करतायत. तो आता पाणी कुठे घेऊन जातात ते फक्त पहा बस. धावसंख्या 12. पुढचा बॉल, शेवटचा बॉल. शपल येऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगला बॉल टाकलाय आणि समोर तिथून मात्र पंचाने बाद घोषित केलाय. आणखीन एका विकेटचं पतन. टीम दातिवडे मास्टर संघाला लागलेला हा दुसरा धक्का. दातिवडे संघाच्या कुठल्याही बॅटरनं जर षटकार मारला तर निशांत वसईकर यांच्या माध्यमातून त्यांना 500 रुपयाचं प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. चला, तिसऱ्या षटकामध्ये मैदानाच्या मध्ये तो बॅटिंगलाही आलाय, तो गोलंदाजीलाही आलाय. सध्या फिरकीचा जादूगार प्राण आलाय. पहिला बॉल हवेमध्ये खेळला, इनसाइड आउटचा फटका, क्लासिकल स्ट्रोक. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या जवळ, फिल्डिंग फेकी झालाय परंतु 2 धावा कंप्लीट. काय वेगानं बॅकअप साठी पोहोचले. 2 धावा कंप्लीट, 2 धावेने धावसंख्या 14. टीम दातिवडे मास्टर्स वर्सेस जागमाता रावले मास्टर्स यांच्यामध्ये सुरू असलेली मॅच अगदी टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये या सफाळ्याच्या परिसरामध्ये या दोन्ही संघांचा बोलबाला राहिलाय. मग दातिवडेचा असू द्यात, मग जागमाता रावलेचा असू द्यात. ओहो, मैदानाच्या मध्ये काय घडलंय? फलंदाज बाद होतील का? चित्र तसं दिसतंय सध्या. पंचाने मात्र कुठलीही घाई गडबड न करता लगेच टीव्ही अंपायर कडे गेलं. डिसिजन ऑफ पेंडिंग. प्राण भोईर यांनी जर लगातार 3 विकेट घेतल्यात, सुनील मात्रे विठ्ठलवाडी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक हे त्यांना दिलं जाणार आहे. आणि तिसऱ्या पंचाने पाहिलं, तिसऱ्या पंचाने सांगितलंय OUT, बटर आउट. काय पोच दिलं गड्या मामाने. हिरो नंबर 1 मधला हिरो तोच आहे सध्या. पुन्हा राऊंड. चला, चॅलेंज, तुम्ही किती राऊंड मारू शकता. जर तुम्ही 5 राऊंड मारले ना, तुम्ही जिंकले. चला, 1 तर मारलाय तुम्ही, आता दुसरा राऊंड आहे. आम्ही मोजू. 5 मारले राऊंड तर मयूर भोईर कडून तुम्हाला 200 रुपये. चला, आम्हाला पण पाहिजे गड्या मामा त्यांच्यामध्ये किती ताकद आहे, ते किती राऊंड मारू शकतात. डॉट बॉल आला, धावसंख्या 14, 3 गड्यांच्या मोबदल्यात. पहा, इथे वेगवेगळी पारितोषिकं लागतात. तुम्ही 5 राऊंड मारले तर तुम्हाला 200 आहेत. हवेमध्ये खेळला फटका, चेंडू चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेने. फिल्डिंग, फिल्डिंग. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये. सेकंड रन कंप्लीट होईल का? ओ, दुसरी कंप्लीट. तिसऱ्याचा विचार सुरू आहे. 2 धावा येतात. 2 धाव्याने संघाची धावसंख्या 16. 16, लॉस ऑफ 3 विकेट.
16 धावा 3 गडी बाद. 2 बॉलचा खेळ बाकी आहेत. ओ पुढचा बॉल फटका फसलाय का हवेमध्ये, भरपूर उंच गेलाय क्षेत्ररक्षक. प्रयत्न होते बॉल लढवण्याचा. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी कंप्लीट, प्रयत्न तिसरा धाव सुरू झाला, फेकी चांगली झालाय, फलंदाज होणार बाद, विकेटचं होईल पतन. धावसंख्या 18, 4 गडी बाद. जिथे जाईल तिथे गड्या मामा काय डान्स करतायत. ते राऊंड पण मारतात, त्यांना माहित आहे बाबा 5 राऊंड मारले तर 200 रुपयाचं पारितोषिक आहेत. आणि तुमच्यासाठी चॅलेंज आहे, त्यांनी सांगितलं जर ह्या रॅलिंगच्या वरून जर तुम्ही उडी मारू शकलात तर तुमच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. चॅलेंज, काय चॅलेंज आहेत. ती जबाबदारी त्यांची, बाकीची जबाबदारी तुमची. 18ला 4. शेवटचा बॉल बाकी आहे. 18 धावा 4. ओ फटका खेळ हवेमध्ये, बॉल उंच गेलाय, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेलाय, त्यानं टिपलाय. मंगेश ने टिपलाय, झेल संपलाय. बॅटर शैलेशचा खेळ, विकेट आलाय. 5वी, फलंदाज बाद. डान्स, टाळ्या टाळ्या. हो हो एक गड्या गड्या मामासाठी टाळ्या वाजवा. काय डान्स. ओ झोपून पडून वाकून निजून सर्व काही तिथे त्यानं डान्स झोपून केलाय. या भाईनं समोर सूर्यनमस्कार केलाय, त्यांना पण इथे सूर्यनमस्कार केलाय. आणि 100 रुपयाचं पारितोषिक मयूर भोईर यांच्याकडून. गड्या मामा तिथून राऊंड मारून या आणि 100 रुपये घेऊन जा. ओहो, तुम्ही सूर्यनमस्कार समोर मारा, कारण इथे तुम्ही मारला तो दिसला नाही त्यांना. 18ला 5, 3 ओव्हरचा खेळ संपलाय. समोर मारा. ही मजा आहे बाबा, ही मजा नसेल तर मग मजा नाहीत, कारण तुम्ही मजा करतात, एन्जॉय करतात, आम्हाला मजा येते. 3 ओव्हर 18 रन, 5 विकेट. तुम्ही तर एक नंबरच आहेत, नो डाऊट. हा, तुम्ही जर 10 सूर्यनमस्कार समोर झोपून मारवले दाखवले तर तुम्हाला 100 रुपयाचा पारितोषिक आहे. तिकडे ना मागे ना महाराजांपासून ती प्रेरणा घेत आहेत. बाबा मी 10 मारू शकतो का हे त्यांना विचारतात. 18 झाल्यात, पुढे जाऊयात. पुढचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एक धावाला, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न, फेकी, विकेटचं पतन, फलंदाज बाद. गॉन डीजे. ही बॉडी आहे का स्टील बॉडी आहे नाही समजलं. भाई कमाल कमाल, गड्या मामा कमाल करतात. मालवण ग्रुप आहे बाबा, मालवण ग्रुप, तिथे त्यांना काहीतरी द्या, कारण इतका चांगलं आकर्षण मालवण ग्रुप मध्ये सध्या आहेत. आणि हे पारितोषिक दिलं जात आहेत. रुपेश पाटील यांच्याकडून ते पारितोषिक देण्यात आलं आहे. वा गड्या मामा, तुम्ही तर मनच जिंकल्यात. फटका खेळायचा प्रयत्न केलाय, चेंडू चाललाय, तिथून डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये एकदा. हो बोला तुम्ही.
तुमचा सूर्यनमस्कार अजून काय होत नाही का? धावसंख्या एका धावेने वाढलं, जाऊन पोहोचतात 19 ला 6. ओ पहिला नमस्कार त्यांनी 2 अँटिक पीस आहेत आमच्याकडे, एक इकडे आहेत एक तिकडे आहेत, दोन्ही बाजूला आहे. आणि वा वा वा, कदम सर देखील चेहऱ्यावर स्माईल. बाबा हे कुठे भेटणार आहेत? हे कुठेच नाही भेटणार, हे तुम्हाला चिखलवाडाच्या गावामध्ये भेटणार आहे. आज नक्षत्र, आजचा वार गुरुवार आहे, शुभ गुरुवार आहे. गुरुवार लागलाय सध्या 19. या वेळेचा आता हा कुठला सूर्यनमस्कारचा प्रकार आहे अजूनपर्यंत शास्त्रज्ञाने तरी नाही सांगितला. शेवटचा बॉल आहे 19 ला 6. लास्ट बॉल. ओ फटका खेळायचा प्रयत्न केला, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, क्षेत्राच्या धावला वेगाने. एक कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न, सेकंड कंप्लीट होण्याचे चान्सेस, 2 कंप्लीट, तिसऱ्याचा प्रयत्न होतोय, तिसरी धाव होईल असं वाटतंय. आणि तिसरी धाव घेत असताना मात्र बॅटर होतील बाद. धावसंख्या धावफलकावरती 21, लक्ष 22 आहेत. सध्या एन्जॉयमेंट सुरू आहेत, त्याच्यामुळे जाऊयात. आणि हा सूर्यनमस्कार, चारही दिशेला सूर्यनमस्कार, उलटा पुलटा 360 डिग्री मध्ये दाखवला जाणारा हा सूर्यनमस्कार सध्या आमच्या समोर. डीजे झोपून मारायचा सूर्यनमस्कार. तिथे मात्र एन्जॉय करतायत. 23 लक्ष आहेत, 23 करायच्यात, 22 झाल्यात, ही माहिती आपल्या लक्षात असू द्यात. 24 बॉल मध्ये 23 जागमाता रावले मास्टरला करायच्यात. चला डीजे डीजे रेडी आहेत? रेडी. एक गाणं घेऊयात. पण हनुमान जसं बसून ज्या पोज मध्ये असायचा तो पोज द्यायचा, त्या पद्धतीची पोज होती. चला गड्या मामा, गड्या मामा 100 रुपयाचं पारितोषिक तुम्ही घेऊन जायचंय. धावत या, धावत या गड्या मामा, धावत या. पंचांना हात मिळवा आणि या. गड्या मामा स्वतःची ओळख करून देतात पंचांना. तू पूर्ण नाव सांगतात ते त्यांचं. चला या गड्या मामा, या इथे, या इथे या. तुम्ही नका खेळू, तुम्ही इथे या. चला या या या. हे एन्जॉयमेंट अगदी संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून, चिखलपाड्याच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप छान पद्धतीने आपण पाहू शकता. तुमचंही मनापासून धन्यवाद. तुमचं नाव? हरेश्वर. हरेडॉन हरेश्वर डीजे, कुंदन डीजे, कुंदन डीजे बघ, हरेश्वर डीजे इथे आलेत. हा, ओल्ड इज गोल्ड, हरेश्वर डीजे असं कुंदनने म्हटलंय. थँक्यू, आपल्या मनापासून आभार आहेत. या गड्या मामा पारितोषिक घेण्यासाठी इकडे या, मंचावरती या. कोणाला आहे ना? गड्या मामाला 100 रुपयाचं बक्षीस आहे, ते दिलं जाणार आहेत. मंचावरून ते देऊयात आपण. हरेश्वर किनी यांच्यासाठी लगातार 3-6 ला सुमित पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे.
पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पाठीमागे, विकेट अगदी बाजूने चेंडू मात्र निसटलाय क्षेत्ररक्षकाच्या हातामधून. तिथून मात्र धावा घेण्याचा प्रयत्न मैदानावरती केला जातोय. घड्या मामा वरती या, बक्षीस घ्यायला या. दोन धावा आल्यात. पहिल्या बॉल वरती पंढरी, स्ट्राईकला राजकिरण. पण आवडला गड्या मामा, डान्स आवडला, मनापासून आवडला, एन्जॉय. एकच्या जागी आता 3 माणसं त्यांची झालेली आहेत. त्यांनी सांगितलं आमची 3 जणांची टीम आता आल्यात. अमर, अकबर, अंथनी, तिघ बनाय ते, बरोबर ना? मग पुढचा बॉल, यावेळेचा बॉल पुन्हा पाहायला मिळतोय. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल येतोय. 3 सिक्सरला हरेश्वरजी किनी यांना सुनील मात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. भरपूर सारे पारितोषिक येतात, त्यामुळे त्याची अनाउन्समेंट करणं आम्हाला गरजेचं आहे. 3 बॉल, धावसंख्या धावफलकावरती 2. पाठलाग करायचा आहे 23 धावेंचा, 23 चं लक्ष. पुढचा बॉल, ओ यावेळेचा बॉल पुन्हा एकदा मात्र पाहायला मिळतात. आणखीन एक डॉट बॉल. ही या खेळाडूची स्ट्रेंथ आहे. पंढरी, किती रन झाल्यात हे मायने नाही आहेत. मला काय करायचं, माझा टप्पा कुठे टाकायचा, माझी लेन कुठे हाताळायची आहेत, याच्यावरती सर्वाधिक जास्त कॉन्सेंट तो सध्या मैदानाच्या मध्ये करतोय. आणि पंढरीचे मागचे 3ही बॉल डॉट डॉट डॉट. त्यानंतर आता पाहिलं तर टॅप केल्या बॉलला, बॉल चाललाय सीमारेषेच्या जवळ, क्षेत्ररक्षक धावतात बॉलवरती वेगानं, बॉलचा पाठलाग केला जातोय, बॉल अडवलं. वॉड फुल, अगदी तुम्ही कशी फिल्डिंग करावी, ओ माय गॉड, घाई केली पंढरीनं. आज एफर्ट लावतात परंतु मैदानाच्या आतमध्ये धावा आता कंप्लीट होतात 3. शेवटचा बॉल बाकी आहे, त्याच्यानंतर गाणं येणार आहेत. धावसंख्या 5. येस येस, शेवटचा बॉल बाकी आहे, त्याच्यानंतर तुम्हाला संधी देणार आहोत. 5 झाल्यात. 23 पाठलाग मैदानाच्या मध्ये करायचं आहे. 23 करायच्यात, 5 झाल्यात. 18 धावेची गरज आहे. आमचे डान्सर तयार आहेत, ते बिचारे वाट पाहतात गाणं कधी लागणार. शेवटचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, मिसफील्ड. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. डीजे कॅन्डी रेडी आहेत, ऐकूया संगीत. कॉम्पिटिशन ठेवूया मॅच सोबत. डान्स कॉम्पिटिशन बाजूला एक स्टेज घालू आपण. नाही तुम्ही चांगले नसतात पण ते दुसरे फक्त नमस्कार करतात. धावसंख्या 9. 1 ओव्हरचा खेळ संपला, 9 झाल्यात. हो 23चा पाठलाग करायचं, 14ची गरज आहे. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. जागमाता रावळे मास्टर्स वर्सेस दातिवरे मास्टर मध्ये सुरू असलेली मॅच आहे. स्ट्राईकला राजकिरण, नॉन स्ट्राईकला हरेश्वर. पहिला बॉल लंकेशचा, समोर हा राजकिरण. पहिलाच बॉल लोअर फुल टस, त्याला पाठवण्याचा प्रयत्न केला, फिल्डिंग झालाय. 1 धाव येत, धावसंख्या 10. गाणं बाकी आहे, कुठलं गाणं? धावसंख्या 10. 23चं टार्गेट, 10 झालं, 13ची गरज. 11 अगदी 17 बॉलचा खेळ आहे. हरेश्वर
किनी मैदानाच्या मध्ये स्ट्राईक एंडला. ओ स्विचिट खेळण्याचा प्रयत्न. हरेश्वर किनी म्हटलं तर अगदी त्यांचे सुपुत्र निहिल हरेश्वर किनी. सध्या मात्र आपण पाहिलं तर आपल्याच विभागातील खेळाडू तो चांगली कामगिरी करतोय. आताही आजही आपण पाहिलं ताई पॅकर्स पालघर प्रहार प्रीमियर लीग इथे तिथे आपण निहिल किनी यांना खेळताना पाहिलं आणि त्यांचेच वडील अगदी तो स्विचिट लगावण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. लोअर फुलटस बॉल सन्मान देण्याचा प्रयत्न मैदानावरती करण्यात आला. आणखीन एक डॉट बॉल. थोडीशी मॅच आता वरचढ होताना ठरेल का असं चित्र दिसेल. येणारे 15 बॉल मध्ये रन करायच्या 13. 15-13. 15 बॉल 13. 3 बॉल महत्वाचे असतील. 10 झाल्यात. 23 टार्गेट. बॉल मध्ये 13 धावेचं लक्ष. चेंडू चाललाय पुण्याचा ग्राउंड अगदी स्ट्रोक येत असताना पाहायला मिळतात. एक कंप्लीट. एका धावेवरती दुसऱ्या धावेचं रूपांतर होईल का मैदानाच्या आतमध्ये. डबल घेण्याचा प्रयत्न मैदानावरती सध्या दिसतो आणि डबल तिथे कंप्लीट होईल असंही चित्र दिसलंय. त्याच्यामुळे डबलने धावसंख्या सध्या पुढे गेलेत. जाऊन पोहोचते ती 12च्या घरामध्ये. येणारे 14 बॉल आहे. 14 बॉल मध्ये रन करायचे 11. हे 2 बॉल महत्वाचे असणार आहेत. 14 बॉल 11 धावेचं लक्ष. जागमाता रावले वर्सेस आपण पाहिलं तर दातिवरे मास्टर्स. चौदा बॉल मध्ये 11 धावेची गरज. पटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू समोरच्या दिशेने चाललाय. फिल्डर आल्यात वेगाने. एक धाव येत असताना पाहायला मिळतात. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये रन करायचे 10. हा बॉल निर्णायक बॉल असणार आहे. शेवटचा बॉल शिल्लक. 13 मध्ये रन करायचे 10. जागमाता रावले 40+ आतापर्यंत ही दोन्ही सलामीची आलेली जोडी आतापर्यंत चांगली कामगिरी करतायत. लोवर फुलटस बॉल त्याला दिशा देण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतायत. 1 रन कंप्लीट होईल. षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये संपेल. बरोबर 2 धावसंख्या धावफलकावरती 14. येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये रन करायचे 9. डीजे मालवण ग्रुप मध्ये जर बॉल तिथे डायरेक्ट गेला तर साहिल, दिवेश, मयूर, तेजस आणि सागर यांच्याकडून 200 रुपयाचा प्राइज असणार आहे. जर मालवण ग्रुप मध्ये तो बॉल डायरेक्ट गेला तर 200 रुपयाचा प्राइज दिला जाणार आहे. मॅचच्या दिशेने जाऊयात. सामन्याच्या दिशेने जाऊयात. पुढील षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मैदानावरती आलाय शैलेश. टीम दातिवरे मास्टर्स कडून जागमाता रावले मास्टर्स. स्ट्रोक खेळलाय. चेंडू छान पद्धतीने खेळलाय. बॉल त्या ठिकाणी फिल्डिंग करण्यात आलाय. जोपर्यंत बॉल स्टॉप केलाय तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. रन धावफलकावरती जाऊन पोहोचतात 15. येणारे बॉल आहेत 11 बॉल मध्ये रन करायचे 8. कुणाची लागेल वाट. क्रिकेटचा थाट सध्या रंगलाय चिखलपाड्याच्या गावामध्ये, जिथे आपण पाहता जय महाराष्ट्र चिखलपाड्याची स्पर्धा आणि तिथून 11 बॉल मध्ये 8 धावेची गरज. हरेश्वरजी किनी यांनी जर षटकार मारला तर 500 रुपयाचा प्राइज आहे त्यांना. सुनील मात्रे यांच्याकडून मात्र दिला जाणार आहे. भरपूर सारे पारितोषिके येत आहेत. मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला. अपील झाला त्या ठिकाणी आणि पंचांचा बोट हवेमध्ये. फलंदाज हरेश्वर किनी बॅक टू द डगआउट गॉन.
प्राण यांच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचे प्राइज असणार आहेत. सुनील भोईर साहेब यांच्या माध्यमातून ते पारितोषिक आपल्याला पाहायला मिळेल. प्राण यांच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं प्राइज मात्र ठिकाणी दिलं जाईल. रन 15 झाल्यात. पुढचा बॉल मोठ्या प्रकारे खेळायचा प्रयत्न, बॅटच्या टोला लागलाय, फिल्डिंग, ओहो काय फिल्डिंग झालाय. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी कपिल, आणि कपिल वसईकर मैदानाच्या मध्ये फिल्डिंग करत असताना हा बॉल अडवलाय. वा वा वा, काय डाईव्ह लगावली, बॉल अडवलं कपिल वसईकर. या मॅच मध्ये परतण्यासाठी ही संधी. कोण सांगेल 40+ क्रिकेट आहेत बाबा, हे 40+ नाही, सध्या या परिसरातील एक बेस्ट क्रिकेट आहेत. फटका खेळलाय छान पद्धतीने, चेंडू चालला ऑन साइडला, ऑफ साइडला, क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. प्रयत्न मैदानाच्या मध्ये जलद गतीने धावा घेण्याचा देखील. डबल, जसं मी म्हटलं ना, एकला डबल मध्ये इतक्या फास्ट कन्वर्ट करतायत तुम्ही सांगू शकणार नाहीत. इतक्या वेगाने तर 2 धावा येत आहेत. आता 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये रन करायचे 6. 8 बॉल मध्ये 6 धावेचं लक्ष. लोअर फुल टच बॉल आणि चेंडू चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेने. तो चौकार गेलाय की षटकार गेलाय पाहूयात. पंच अगदी शहानिशा करतायत आणि पंचांच्या माध्यमातून डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचेल. पाहूयात. पाहण्याचा प्रयत्न ऍक्शन रिप्ले मध्ये देखील केला जातोय. श्रीकांतजी भोईर सर यांच्याकडून डीजे ऑपरेटर यांच्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. डीजे कॅन्डी असंच वाजवतील. 4 आहेत, चौकार आहेत. बाउंड्री चेक केली त्यावेळी तो चौकार आलात. आमचे डीजे ऑपरेटर कॅन्डी यांच्यासाठी ते 100 रुपयाचं पारितोषिक श्रीकांत भोईर सर यांच्या माध्यमातून दिलं जात आहेत. अशाच पद्धतीची गाणी तुम्ही लावावी अगदी हे त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलंय. आणि या चौकारांना धावसंख्या आता वाढल्यात. मॅच जिंकण्यासाठी रन करायचे 2 बॉल आहे 7. सिंगल कंप्लीट होईल का? ओ सिंगल कंप्लीट. 6 बॉल मध्ये आता रन करायचे 1 धावेची गरज आहे. पुढील मॅच चला टॉसला यावं. वाढीव टॉस, केलवा टॉस, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉसला यावं. पुढील मॅच केलवा आणि वाढीव यांच्यामध्ये होणार आहेत. किरण कारभारी साहेब, विरतन बुद्रुक यांच्याकडून या स्पर्धेला आर्थिक सहकार्य हे आपल्याला 500 रुपयाचं सहकार्य लाभलंय. चला दोन्ही कॅप्टन, वाढीवचे कॅप्टन लवकर या, केलवाचे कॅप्टन आपण लवकर या. आपण टॉस करूयात लगेच मॅच सोडून अपेक्षित आहे. त्याच्यामुळे प्लीज कॅप्टन, बोथ टीम कॅप्टन आपण या. दाण्यापैकीचा कॉल केला जाईल. 6 बॉल 1 फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू चाललाय त्या ठिकाणी सीमारेषेच्या जवळ आणि अशा पद्धतीनं मॅच जो आहे तो मॅच मैदानाच्या मध्ये झाला फिनिश. सामन्याला जिंकले टीम जागमाता रावले मास्टर्स या संघानं दातेवरे मास्टर्स संघाला पराभवाच्या छायेमध्ये पाठवलंय. मॅच समरी, हेमंत 9 मध्ये 12, कपिलच्या 5 मध्ये 4, त्याच्यानंतर पंढरी 3 मध्ये 1, जागमाता रावलेकडून, राजकिरण 8 मध्ये 8, प्राणच्या 5 मध्ये 8, हरेश्वर 6 मध्ये 7 आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे. तो पुरस्कार मात्र दिला जाईल तो खेळाडू ज्यानं गोलंदाजी करत असताना चला टॉस वाढीवचे कॅप्टन आलेत ना, तुम्ही तरी इकडे. केलवा पण आलेत या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. त्या खेळाडूचं नाव मिस्टर प्राण. 8 रन, गोलंदाजी करताना 1 षटक, 6 धावा, 1 विकेट. प्राण आपण यावं. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्वीकारावा ही आपणास विनंती आहे. दाण्यापैकीचा कॉल टॉस. दाण्यापैकीचा कॉल टॉस केला जातोय आणि टॉस जातोय टीम वाढीवच्या बाजूनं. वाढीव डिसिजन ओके.